संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी आडगाव गावामध्ये अर्ध्या अधिक गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाली आणि आरोग्य विभाग त्या ठिकाणी अद्यापही पोहोचला नाही। नागरिक त्रस्त आहेत, मनामध्ये भीती आहे। मात्र ज्या वेळेला आम्ही वानखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता आपण बघू शकतो की धक्कादायक प्रकार समोर आलाय। सकाळपासून हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी बंद आहे। वास्तविक पाहता प्राथमिक आरोग्य केंद्राला या ठिकाणी कुलूप लावायला नको, 24 तास प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उघडे असायला पाहिजे। मात्र ऐन दिवाळीच्या या काळामध्ये गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। जवळपास 500 ते 600 रुग्ण गावामध्ये आहेत आणि हे प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा कारभार आहे। आतून याला बंद केलेला आहे। एकही डॉक्टर या गावामध्ये म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नाही। कोणताही स्टाफ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हजर नाहीये। 2 या ठिकाणी यमो आहेत कार्यरत, संपूर्ण स्टाफ आहे, मात्र आरोग्य केंद्र या ठिकाणी बंद आहे। गावकरी जे आहेत वाऱ्यावर या ठिकाणी आरोग्य विभागाने सोडलेले आहेत। जर का इमर्जन्सी काही रुग्णांना या ठिकाणी त्रास झाला तर याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होतोय। बाजूलाच ॲम्ब्युलन्स उभी आहे, धुळखात पडलेली आहे, त्याला चालक नाहीये। अशा प्रकारची ही गंभीर परिस्थिती इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्याची आहे। याच्या पाठीमागून जर का पाहिलं तर फार मोठी घाण जी आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साचलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रातले जे डॉक्टर्स आहेत, कर्मचारी आहेत, अद्याप या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत आणि तिथले जे पिंपरी आडगावचे जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेले आहेत। आपण जर पाहिलं तर जवळपास अर्ध्या अधिक गावकऱ्यांना या ठिकाणी अतिसाराची लागण झालेली आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स कर्मचारी कुलूप लावून गायब आहेत। म्हणजे गावकरी वाऱ्यावर सोडलेले आहेत आणि सध्या दिवाळीचा काळ आहे। आपण जर पाहिलं तर हे आरोग्य केंद्र आणि अधिकारी गावकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।